भीमराज सेनेचे अध्यक्ष राजू थाटे यांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च रोजी चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त समाज प्रबोधन लॉंग मार्चची सुरुवात करण्यात आली। यावेळी चौदार तळ्याचे पाणी पिऊन ऐतिहासिक सत्याग्रहाला अभिवादन करत सामाजिक जागृतीची संदेश देण्यात आला। या मार्चमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत समाजातील समता, बंधुता आणि न्याय यांचे महत्त्व अधोरेखित केले। मार्चच्या तिसऱ्या दिवशी दादर येथील चैत्यभूमीवर पोहोचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। हा तिसरा दिवस जो आहे आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी त्यांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी निघतोय। समाजातून खूप मोठा प्रतिसाद येतोय आणि टाकडघाट मंदिराचे जे ट्रस्टी आहेत ते देखील खूप भयभीत झालेले आहेत। ते काही आमदार, खासदार आणि इतर लोकांकडे पळत आहेत, परंतु त्यांना माझे सांगणं आहे की तुम्ही खरंच जर एका बापाची औलाद असाल तर तुम्ही ते थोतांडगिरी बंद करा आणि जर तुम्ही ह्या 15 दिवसामध्ये बंद केलं तर आम्ही नक्कीच तुमचं देखील स्वागत करू। नेमकं काय होतं? नेमकं तिथं असं होतं ना की तथागत बुद्ध यांच्या धम्मानुसार, बुद्ध धम्मामध्ये पाखंडगिरी, अंधविश्वास किंवा मग समानता, जातीवाद असं काही नसतो, परंतु त्या ठिकाणी तथागत भगवान गौतमांच्या विहारामध्ये पाखंडगिरी चालते। कुणाला मूल होत नाही तर त्याला मूल कसं, म्हणजे हे बाबा सांगतील, कुणाला नोकरी लागायची असेल तर ते हे सांगतील, कुठं त्यांच्या अंगामध्ये येतं, कुठे ते गंडे दोरे घालतात, कुठे ते धुपारे वगैरे, हे म्हणजे ज्या गोष्टीला कंटाळून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बुद्ध धम्म दिला त्याच धम्मामध्ये भेसळ करण्याचं काम हे नागपूरमध्ये चालू आहे आणि त्याचा आम्ही भीमराज सेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। तो निषेध करण्याचा मार्ग आमचा मारामारीचा किंवा गुंडागर्दीचा नसून आम्ही समाजामध्ये जाऊन समाजाच्या लोकांना बुद्ध धम्माबद्दल माहिती देऊन, जागृती देऊन आणि एक शांततेने तिथं जातोय। परंतु शांततेचा देखील एक परिसीमा असते, ती परिसीमा जर पार झाली तर मग आमच्याकडून देखील मग विद्रोह होण्याची शक्यता आहे। हे नाही झालं पाहिजे, तर मग सरकारने आणि त्या समितीच्या लोकांनी शांततेने आम्ही ज्या मागण्या मागतोय त्या त्यांनी मान्य कराव्यात। काय मागणी? आमची मागणी अशी आहे की तुमचा तो इत्तूबाबाच्या मंदिरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि तथागतांची मूर्ती त्या ठिकाणी नसावी। त्या ठिकाणी तुम्ही जे त्रिशरण बोलता, त्यानंतर जे इत्तूबाबाची आरती बोलता ते बंद असावी। तुम्हाला इत्तूबाबाची आरती बोलायची तर बोला, काय करायचं करा, परंतु त्रिशरण तिथं बोलायचं नाही। त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो खाली, बुद्धांचा फोटो खाली आणि हा नांगडा बाबा वरती, हे फोटो त्या ठिकाणी विकायचे नाहीयेत, ते सगळे विकणं बंद झाले पाहिजे। आणि बुद्ध विहार याचा जो गेट आहे आणि मंदिर यांचा गेट एकच आहे, तो वेगळा असावा। बुद्ध विहार हा वेगळाच असावा आणि ते मंदिर वेगळंच असावं आणि बुद्ध विहारामध्ये बुद्ध धम्मानुसारच सगळ्या ज्या काही प्रक्रिया चालतात त्याच चालल्या पाहिजे। तिथं थोतांड आणि पाखंडगिरी चालता कामा नये। भीमसैनिकाने काय म्हणतात? भीमसैनिकांना माझ्याकडून तर अनेकदा माझा मेसेज गेलेलेच आहेत। भीमसैनिकांना आपलं हेच सांगणं आहे की ज्या महामानवांनी आपल्याला हे सोन्यासारखं जीवन दिलं, ज्या महामानवाने आम्हाला धम्म दिलाय, त्या धम्माचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे। आपण लोकांनी देखील हे असते थोतांडगिरी आणि हे बुवाबाजीपणा बंद करावा आणि बुद्धाच्या सदमार्गाने चालावे आणि येत्या 5 तारखेला 5 एप्रिलला जास्तीत जास्त लोकांनी नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी उपस्थित राहावे। निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क।